दिव्यस्पर्शी. प्रकरण 30. बॅले. 50 वर्षांपूर्वी युरोपमध्ये बॅले नृत्यप्रकार विलक्षण गाजलेला. स्त्रीच्या देहाची कमनीयता, मोहकता, लवचिकता, बांधा, आकर्षकता, तिचे हस्तलाघव, पदन्यास आणि तिची पियानोसारख्या अद्वितीय वाद्याबरोबर होणारी जुगलबंदी व त्यातून एखाद्या प्रणयकथेचे उलगडणारे धागे हा युरोपमध्ये कमालीचा आकर्षक आणि राजाश्रय असलेला नृत्यप्रकार झालेला. या नृत्यामध्ये गती आणि प्रभुत्व मिळवणं हे काही सामान्य काम नव्हतं. अखंड अथक मेहनत आणि परिश्रम याशिवाय या क्षेत्रात पाऊल टाकायचं सुद्धा धाडस करता येत नव्हतं. अंगातून घाम गाळेपर्यंत मेहनत करावी लागे आणि तीसुद्धा एखाद्या जाणकार गुरूच्या वा शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली. स्वतः मेहनत करणं किंवा आरशासमोर आपले पदन्यास पाहून अभ्यास करणं हे केवळ बॅलेवर प्रभुत्व मिळवल्यानंतरच शक्य होतं. एक बॅलेचा प्रकार 2 ते 3 तास चालायचा. एकच नर्तकी किंवा कथेनुसार तिचा सहाय्यक नर्तक या दोघांचाच हा नृत्यप्रकार. शरीर सदैव गतिमान ठेवायचं, फिरतं ठेवायचं, त्यात ताल आणि तोल सांभाळायचा आणि तोही पायांच्या बोटांवर, हे त्यातलं कसब होतं. गुरुत्वाकर्षण शक्तीशी संघर्ष हा बॅलेचा आत्मा. नृत्यामध्ये शरीर सदैव तरंगत ठेवणं, जमिनीचा कमीत कमी आधार घेणं आणि प्रेक्षकाला नर्तकी ही आकाशात विहार करणारी हंसीण आहे असा भास निर्माण करणं ही बॅलेची खासियत. गुरुत्वाकर्षण आहे, पण आम्ही त्याची पर्वा करत नाही आणि परंपरांना मानत नाही असा आभास निर्माण करणारा नृत्यप्रकार तो आधुनिक किंवा मॉडर्न आणि गुरुत्वाकर्षण आहे पण तिच्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा तिच्यावर मात करण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करू असा भास निर्माण करणारा नृत्यप्रकार तो जॅझ. 50 वर्षांपूर्वी मात्र मॉडर्न आणि जॅझ हे दोन्ही नृत्यप्रकार तितके लोकप्रिय झाले नव्हते. प्रेक्षक, रसिक आणि जाणकार बॅलेच्या पारंपरिक प्रकारावरच अतोनात प्रेम करायचे. मार्गोट फॉन्टेन ही त्या काळची गाजलेली ब्रिटनमधील नर्तकी. कीर्तीच्या शिखरावर तिच्याशिवाय दुसरं कोणीही नव्हतं. तिचं यश बॅलेवर असलेल्या तिच्या प्रभुत्वावर, संगीत आणि नृत्य यातील तिच्या संगती आणि गतीवर व पदन्यासावर असलेल्या तिच्या हुकुमतीवर होतं. पण बॅलेमध्ये एवढ्या भांडवलावर यशाच्या शिखरावर जाता येत नाही. तिथे नर्तकीचं देहवैभव फार महत्त्वाचं असतं. मार्गोट अद्वितीय सुंदरी होती. तिचा केशकलाप अतिशय घनदाट, मुलायम, मोगऱ्याच्या फुलासारखी श्वेत दंतपंक्ती, डोळे निळसर टपोरे आणि अतिशय भावदर्शी, ओठ जास्वंदासारखे, निमुळती हनुवटी आणि बदामाकृती चेहरा आणि चेहऱ्यावरचे अखंड बोलके भाव हे तिचे वैशिष्ट्य होते. मार्गोटची उंची 5.5 फूट, वर्ण लालसर गोरा, कांती अतिशय नितळ, तेजस्वी, मखमली आणि आरसपानी, हंसिणीसारखी डौलदार मान, रुंद खांदे, लांब सडक हात, निमुळती टोकदार बोटे, नागिण विद्युल्लता आणि वेलीची वक्रता व चंचलता असलेले अतिशय रेखीव पाय, रेखीव पावलं होती. तिची देहलतिका एकंदर नाजूक होती, पण त्या नाजूक शरीरातले स्नायू रबरासारखे लवचिक आणि बळकट होते. बॅलेच्या सर्व पदन्यास प्रकारात तिला विलक्षण गती होती. शरीर स्प्रिंगसारखं नव्हे, सागराच्या लाटांसारखं रंगमंचावर नित्य उसळतं ठेवणं हे तिचं वैशिष्ट्य होतं. बॅलेमध्ये नर्तकीचं शरीर सौष्ठव आणि कमनीयता, सौंदर्य आणि नाजूकता यांना महत्त्व होतंच, पण बॅले हा अतिशय कष्टसाध्य नृत्यप्रकार होता. वयाच्या 9व्या किंवा 10व्या वर्षापासून नृत्य शिकायला सुरुवात करावी लागे. ती एका तपाहून अधिक झाल्यावर कुठे नृत्यात काही गती मिळे. पायाच्या एकेका स्नायूवर नियंत्रण मिळवावं लागे
आणि त्यांच्यातलं बळ आणि लवचिकता यांचा विलक्षण समन्वय साधावा लागे. शरीर पूर्ण वाकवता येणं, स्प्रिंगसारख्या हालचाली करणं, शरीराचा संपूर्ण तोल पायाच्या बोटांवर घेऊन गिरकी किंवा फिरकी मारता येणं, दोन्ही पाय 180च्या कोनात फाकता येऊन पुन्हा क्षणार्धात हवी ती पोज घेता येणं, एक पाय शरीराशी काटकोनात घेऊन रंगमंचावर गतिमानता ठेवून फिरणं, हे संपूर्ण साधायला कठोर तपस्या लागे. मार्गोट या सर्व प्रकारात प्रवीणच होती असं नव्हे, तर तिने अल्पावधीतच स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. तिच्या नृत्याच्या कार्यक्रमाला प्रेक्षक वेड्यासारखे धावायचे, गर्दी करायचे. ब्रिटनच्या महाराणी आणि पूर्ण राजघराणे तिच्यावर कमालीचे प्रसन्न होते. मार्गोट त्यावेळी यश, कीर्ती, मानमरातब आणि ऐश्वर्याच्या शिखरावर लोळत होती. लंडनमध्येच असा तिच्या नृत्याचा कार्यक्रम होता. संपूर्ण थिएटर जाणकार आणि रसिक प्रेक्षकांनी गच्च भरले होते. श्वास रोखून मार्गोटच्या कमनीय आणि नाजूक देहलतेचे विभ्रम प्रेक्षक पाहत होते. मध्येच टाळ्यांचा कडकडाट होत होता आणि तेवढ्यात मार्गोटने नृत्यातली एक पोज घेण्यासाठी शरीराचा सारा तोल उजव्या पायाच्या पंजावर घेतला आणि एक अतिवेगवान गिरकी घेतली. नेहमीच्या सरावाची ही मुद्रा, पण त्या दिवशी कुठेतरी क्षणाचा 1/100 भाग तिचं त्या पदन्यासाकडे दुर्लक्ष झालं आणि पाय वाकडा झाला. पोटरीतून स्नायू तुटल्याची जाणीव तिला झाली आणि दुसऱ्याच क्षणी वेदनांनी किंचाळत ती धाडकन खाली पडली. सगळं थिएटर तिच्याशी इतकं एकरूप झालं होतं की तिची वेदना सर्वांच्या हृदयाला कंपित करून गेली आणि साऱ्यांच्या तोंडून आई गं, अरे देवा, ओ माय गॉड असे अनुकंपेचे स्वर निघाले. कित्येक स्त्रिया तर किंचाळल्या. सारेच जागेवर उभे झाले. रंगमंचावरचा पडदा पडला. मार्गोटचे पडद्यामागील सारे सहाध्यायी धावले. त्यांनी तिला प्रथमोपचार केले. पण मदत करूनही जेव्हा मार्गोटला स्वतःच्या पायावर उभं राहता येईना, तेव्हा त्यांच्या काळजात चर्र झालं. पाय हेच बॅलेचा पाया होता. ते गेले तर या कल्पनेनेच कित्येकांच्या अंगावर शहारे आले. मार्गोटला तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तोपर्यंत ही वार्ता ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना कळली होती. त्यांनी जातीने लक्ष घालून संबंधित डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिल्या व आपल्या खाजगीतल्या विशेष तज्ज्ञांना पाठवले. आधीच मार्गोट ब्रिटनची हृदयस्वामिनी, त्यात खुद्द महाराणी साहेबांचा फोन आलेला. तज्ज्ञ डॉक्टर, विख्यात सर्जन आणि बॅले नृत्यातील विशेषज्ञ डॉक्टरांची रीघ लागली. तिच्या सर्व तपासण्या आणि परीक्षा करण्यात आल्या. मार्गोट एकेका तपासणीतून उत्तीर्ण होत होती व सबकुछ नॉर्मलचा रिपोर्ट मिळत होता आणि डॉक्टर प्रसन्न होत होते. बातमी सर्वांना चुकवून बाहेर पसरत होती आणि मार्गोटच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लहर पसरत होती. पण विशेष स्नायूतज्ञांच्या तपासणीला वेळ लागायला लागला आणि ऑपरेशन थिएटरमधील सर्वांचे प्राण कंठाशी यायला लागले. जो तो आपापल्या परीने देवाची प्रार्थना करायला लागला. काही डॉक्टरांनी सुद्धा छातीला आणि खांद्याला हात लावून येशूला वंदन केलं आणि मनोमन विनवणी केली. हे दयाळू परमेश्वरा, मार्गोट हा आमचा आणि लाखो रसिकांच्या प्राणाचा तुकडा आहे. तिला जप आणि पूर्ववत होऊ दे. आपली अंतिम आणि अखेरची तपासणी करून आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत दीर्घ विचारविनिमय करून आलेल्या अंतिम निर्णयाची फेर तपासणी करून व चुकीला कुठेही तिळभरही जागा राहणार नाही याची काळजी घेऊन तपासणी पथकाचे डॉक्टर सर विल्यम रेड यांनी महाराणी साहेबांना गंभीरपणे त्यांचा निष्कर्ष सांगितला. राणीसाहेब, आपल्या सर्वांची लाडकी मार्गोट फार कोवळ्या वयापासून तिच्या पायांनी अतोनात ताण, तणाव, भार आणि लवचिकता सहन केली. आता तिच्या पायाचे 3 स्नायू कायम बेकाम झाले आहेत. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. महाराणी साहेब,
ब्रिटनमधील सर्वोत्कृष्ट तज्ज्ञांनी फार विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक हे निदान केलं आहे की मार्गोट पुन्हा आयुष्यात कधीही नाचू शकणार नाही. हे निदान म्हणजे महाराणींना, त्यांच्या सर्व राजपरिवारातील सदस्यांना नव्हे तर ब्रिटनच्या तमाम जनतेला एक प्रचंड आघात होता. अनेकांना प्रचंड मानसिक धक्का बसला. हजारोंना आपले अश्रू आवरता आले नाहीत व तिच्या चाहत्यांचे दुःख तर बघवेना. हे निदान मार्गोटपासून गुप्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला होता. मेडिकल टीममधल्या अर्ध्याहून अधिक डॉक्टरांनी निदान गुप्त न ठेवण्याच्या बाजूने मतदान केले होते. ही मतविभागणी पाहिल्यावर सर्जन विल्यम रेड यांनी हृदयावर दगड ठेवून मार्गोटला निदान कळवलं. मार्गोटला प्रचंड मानसिक धक्का बसला. आपण पुन्हा स्टेजवर नाचू शकणार नाही, मग जगायचं कशासाठी? शिल्पकाराचे हात, नर्तकाचे पाय आणि गायकाचा गळा बेकाम झाल्यावर त्याच्या जीवनात अर्थ तो काय उरला? त्याच्या जीवनाचा हेतू काय राहिला? त्याने मनात उसळणाऱ्या भावांना आणि विलक्षण सृजनशील प्रतिभेला प्रगट कसे करायचे? मार्गोट हे निदान ऐकून बेशुद्धच झाली. डॉक्टरांना याची कल्पना होतीच. त्यांनी प्रयत्न करून तिला शुद्धीवर आणले. मग मात्र तिचा अतिशय करुण आणि हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश सुरू झाला. तो कुणाला ऐकवेना ना पाहावेना. तेव्हा मात्र तिला सिडेटिव्ह देऊनच शांत ठेवावे लागले. ब्रिटनच्या सर्व वृत्तपत्रात रकानेच्या रकाने भरून बातम्या आल्या. मार्गोटच्या जीवनाचे आलेख प्रसिद्ध झाले. तिच्यावरती सहानुभूतीचा वर्षाव सुरू झाला आणि तिच्या चाहत्यांनी सार्वजनिक प्रार्थना सभा घेतल्या. मार्गोटला भेटायला आणि सांत्वन द्यायला सरदारांची रीघ लागली. ब्रिटनच्या महाराणी मात्र आतून शांत आणि गंभीर होत्या. एकतर जाहीर दुःख करणे त्यांच्या साम्राज्ञीपदाला शोभणारे नव्हते आणि दुसरे, ब्रिटनमधील सर्वोच्च तज्ज्ञांनी दिलेले मत त्यांनी अजून स्वीकारलेच नव्हते. त्यांच्या मनात काही वेगळेच विचारचक्र सुरू झाले होते. महाराणींनी आपल्या धाकट्या भगिनीशी सल्लामसलत केली आणि रामला संदेश दिला गेला. मार्गोटच्या स्नायूंना कितपत इजा झाली आहे ते पाहून तुमच्या मसाज पद्धतीने उपचार करणे. डॉक्टर राम भोसले लंडनमधल्या रॉयल मिल्टन हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. जीवनाविषयी पूर्णपणे हताश आणि निराश झालेली मार्गोट डॉक्टर रामची चातकाच्या आतुरतेने वाट पाहत होती. तिला खुद्द राणीसाहेबांचा संदेश देण्यात आला होता. मार्गोट, घाबरू नकोस आणि धीर सोडू नकोस. बोलता बोलता डॉक्टर रामने मार्गोटला पालथं करून तिच्या कोमल शरीराला, विशेषतः पाठीच्या कण्याच्या दोन्ही बाजूंना आणि लहान मेंदू असतो तिथे डोक्यावर मसाज करायला सुरुवातही केली. 15 मिनिटात मार्गोटला कधी नव्हे ती शांत आणि सुखकर अशी झोप लागली. कोणत्याही प्रकारच्या झोपेच्या गोळ्या किंवा सिडेटिव्हज न देता झोप लागली. 4-5 दिवस डॉक्टर रामने मसाज केला आणि 5व्या दिवशी मार्गोटला हवेतच का होईना तिचा पाय हलवता आला. हॉस्पिटलमध्ये सारे डॉक्टर आश्चर्यचकित झाले. मार्गोटचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. तिला केवळ पाय हलवताच येत होता असं नव्हतं, तर ती पायाला हवं तसं वळवू शकत होती, मोडू शकत होती. आणि रामने नंतर तर साऱ्यांवर बॉम्बच टाकला. त्याने मार्गोटच्या पायांवर अतिशय कोमलपणे हात फिरवत जमलेल्या सर्व डॉक्टरांना सांगितलं, मार्गोट पुन्हा रंगभूमीवर येईल. ती नाचेल, बॅलेच करेल. तुम्ही आजपासून 15व्या दिवशी तिचा कार्यक्रम जाहीर करा. रामवर वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी आणि जाणकारांनी प्रश्नांचा भडीमार केला. हजारो शंका कुशंका काढल्या. असा प्रोग्रॅम जाहीर करण्यातले धोके रामला सांगितले. मार्गोट प्रोग्रॅम करू शकली नाही तर वैद्यकीय क्षेत्राची संपूर्ण जगात बदनामी होईल, छिथू होईल हेही सांगितलं. तो साराच्या सारा प्रश्नांचा भडीमार आणि शंका कुशंकांचं उठलेलं मोहोळ रामने अंगावर घेतलं
आणि शेवटी अत्यंत आतुर नजरेने त्यांच्याकडे पाहणाऱ्या मार्गोटच्या डोक्यावर मायेने थोपटत म्हटलं, आय स्टँड बाय माय कमिटमेंट. मला पूर्ण आत्मविश्वास आहे की मार्गोट आजपासून 15व्या दिवशी पूर्ववत नाचेल. 5 दिवसात काय चमत्कार घडला हे तुम्ही पाहिलंच आहे. ब्रिटनच्या राजघराण्याने माझ्यावर टाकलेला विश्वास मी पूर्ण सार्थ करेन. तुमच्या वैद्यकीय शास्त्राप्रमाणे मार्गोट आजच्या इतकी पण प्रगती करणं असंभव होतं. ते शक्य झालं आहे. म्हणून आय रिपीट, तिचा कार्यक्रम जाहीर करा. ती ठरल्याप्रमाणे नाचू शकली नाही तर मी माझा हा व्यवसाय सोडून देईन. मार्गोटचा बरोबर 15व्या दिवशी द स्लीपिंग ब्युटी हा जगप्रसिद्ध बॅले नृत्याचा कार्यक्रम जाहीर झाला आणि प्रसारमाध्यमांना मार्गोटशिवाय विषय राहिला नाही. ठरलेल्या दिवशी कार्यक्रमाला न भूतो न भविष्यती अशी गर्दी जमली. खरं तर कार्यक्रम जाहीर झाला आणि सगळीच्या सगळी तिकिटे 3 दिवसात संपूनही गेली. पण तरीही ऐनवेळी तिकीट मिळेल या आशेने हजारो प्रेक्षक थिएटरसमोर जमले. लंडनमधले सारे सरदार, लॉर्ड्स, मनसबदार आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्ती तो शो पाहायला जमल्या होत्या. थिएटरमध्ये गुलाबाचा आणि पुष्पगुच्छांचा नुसता खच पडला होता. जो तो श्वास रोखून पडदा केव्हा उघडतो याची वाट पाहत होता. प्रत्येकाचं काळीज धडधडत होतं. ऐनवेळी काय होईल याची प्रत्येकाला धाकधूक वाटत होती. शेवटी पडदा उघडण्याची खूण म्हणून 3री घंटी वाजली आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. मार्गोट निश्चित 100% स्टेजवर येणार होती, नाचणार होती. पियानोवर आणि इतर वाद्यांवर संगीत सुरू झालं आणि हळूहळू पडदा उघडला. समोर सर्वांच्या हृदयावर स्वामित्व गाजवणारी मार्गोट उभी होती. चेहऱ्यावर तोच कोवळा निर्व्याज भाव घेऊन आणि नेत्रात आव्हान स्वीकारण्याचा ठामपणा घेऊन. आता तर थिएटरचं छप्पर उडून जाईल असं वाटेल इतका टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रेक्षकांच्या हातातल्या हजारो फुलांचा आणि पुष्पगुच्छांचा वर्षाव मार्गोटवर झाला. इतका मोठा भव्य आणि विशाल रंगमंच, पण मार्गोट उभी होती तेवढी जागा सोडून सगळा रंगमंच फुलांनी भरून गेला. प्रेक्षकांच्या आनंदाला आलेलं उधाण शांत झालं आणि मार्गोटने माईक हातात घेतला आणि एका क्षणात थिएटरमध्ये टाचणी पडली तर आवाज ऐकू यावा अशी शांतता पसरली. माझ्या प्रिय रसिकांनो, प्रेमिकांनो आणि प्रियजनांनो, काही दिवसांपूर्वी मी रंगमंचावरून कायमची लुप्त होते की काय अशी परिस्थिती होती. माझं भविष्य काळकुट्ट आणि अंधारमय होतं. पुन्हा नर्तकी म्हणून उभं राहता येत नसेल तर मृत्यू बरा असं वाटलं होतं. मी निराशेच्या खोल गर्तेत फेकली गेले होते. पण माझ्या मित्रांनो, ईश्वर आणि ब्रिटनच्या महाराणींच्या भगिनी फार दयाळू आणि कनवाळू ठरल्या. त्यांनी माझ्याकडे एका देवदूताला पाठवलं आणि त्याच्या विद्युन्मय करस्पर्शांनी, त्याने केलेल्या अद्भुत मसाजमुळे माझ्या पायात त्राण, शक्ती, पूर्वीचं सामर्थ्य आणि चपळाई आली. केवळ त्या देवदूताचा प्रभाव आणि परिणाम म्हणून मी, तुमची लाडकी मार्गोट, पुन्हा पहिल्याच जोमाने द स्लीपिंग ब्युटीचा प्रयोग करण्यास उभी आहे. थांबा थांबा, टाळ्या वाजवू नका. त्या राखून ठेवा माझ्या त्या देवदूतासाठी, संपूर्णपणे भारतीय असलेल्या डॉक्टर राम भोसले यांच्यासाठी. द जेंटलमन इन इंडियन कॉस्ट्यूम, प्लीज कम हिअर. डॉक्टर रामना रंगमंचावर जावंच लागलं. मार्गोटने बॅले नर्तकीची अनेक वर्षांची परंपरा त्यांच्यासाठी मोडली होती. स्टेजवर मार्गोट बोलली होती. मार्गोटने त्यांचा हात हातात धरून त्यांच्या हाताचं अतिशय प्रेमपूर्वक, आदरपूर्वक चुंबन घेतलं आणि तिच्या डोळ्यातला कृतज्ञतेचा एक अश्रू डॉक्टर राम यांच्या हातावर पडला. प्रेक्षकांनी, सरदार मनसबदारांनी आणि राजघराण्याने केलेल्या मानसन्मानापेक्षा तो आसू जास्त मौल्यवान नव्हता असं म्हणता येईल का?